नमस्कार, मी कविता कोपरकर. आज मी तुम्हाला तेलंगणा या राज्यातल्या 3 साड्यांबद्दल आणि त्यांची 3 वैशिष्ट्य अशाबद्दल काही सांगणार आहे. एक तर गडवाल या साड्या रोलमध्ये असतात आणि ह्या वीवर्सकडनंच त्या रोलमध्ये येतात. साडी पूर्णपणे विणून झाली की ती रोल करायची आणि मग पाठवायची, ही ह्या साड्यांच्या वीवर्सची खासियत आहे. पुढचा साडीचा प्रकार तेलंगणामधला म्हणजे पोचमपल्ली इकत. पोचमपल्ली या गावात बनणाऱ्या ह्या इकत साड्या, हे जे इकतचं टेक्निक आहे हे टाय अँड डाय टेक्निक आहे. म्हणजे धागे बांधून वेगवेगळे शेडिंग करून मग ते वीव केलं जातं. अतिशय क्लिष्ट अवघड अशी ही आर्ट आहे. इक्कत किंवा पटोला हे जे टाय अँड डाय टेक्निक आहे हे खरं तर इंडोनेशियामध्ये ओरिजिनेट झालेलं आहे. तिसरा प्रकार म्हणजे नारायणपेठ. आपल्या सगळ्यांना असं वाटतं नारायणपेठ हा महाराष्ट्रीयन पद्धत आहे साडीची, पण असं नाहीये. नारायणपेठ हा तेलंगणामधल्याच एका प्रांतातल्या गावातला साडीचा प्रकार आहे. असं म्हटलं जातं की शिवाजी महाराज जेव्हा त्या प्रांतात गेले होते तेव्हा ते ह्या साडी प्रकाराच्या, साडी विणकरांच्या या कलेच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्याकडून काही कारागीर तिथे पाठवले. त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं आणि मग हे कारागीर महाराष्ट्रात येऊन नारायणपेठी साड्या विणायला लागले. अशा या 3 सुंदर वेगवेगळ्या हँडलूम साड्या तेलंगणा या प्रांतात बनतात. आंध्र तेलंगणा हे साड्या विणण्याचं अतिशय खजिना असलेलं ठिकाण आहे. वेगवेगळे प्रकार इथे बनतात. याच्याबद्दलची अजून माहिती शेअर करीन.